नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ लाईफ एम्पॉवरिंग कोच, हीलर अँड काउन्सिलर. पालकांनो, आपण ह्या सत्रात आहोत मुलं ऐकत नाहीत. आपण याच्यावर बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत आणि आज आपण परत एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत. बघा, बऱ्याच जणांची कंप्लेंट असते, मुलं ऐकत नाहीत, मुलं हे करत नाहीत, मुलं ते करत नाहीत, की एक जनरल असतं, माझा मुलगा ऐकतच नाही, मी काय करू. बघा, इथे मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची टिप द्यावीशी वाटते की मी बऱ्याच वेळेला म्हणतच असते की आई-वडिलांशिवाय दुसरं तिसरं कोणीच नाही आहे जे तो आपल्या मुलांना ओळखू शकतात किंवा आपल्या मुलांविषयी माहिती असते की हे काय आहेत किंवा यांची कपॅसिटी काय आहे किंवा यांना काय आवडतं किंवा काय नाही आवडत. जिथे मुलं ऐकत नाही आहेत तिथे मला सिम्पली सांगा असं वाटेल, आपण आपल्या मुलांशी कनेक्ट नाही आहोत म्हणून मुलं ऐकत नाही. मग कनेक्ट होण्यासाठी काय करावं लागेल? आपण ऑलरेडी मागच्या 4 व्हिडिओजमध्ये बघितलंच आहे. ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितले जाऊन बघावेत. पण इथे मी महत्त्वाची अजून एक टिप देऊ इच्छिते की तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास दाखवा. कायम त्यांना सांगा, बाळा रे, मला विश्वास आहे तुझ्यावर, तू चांगलं सगळं करत आहे. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स तुम्ही दिवसातून भले 1000 वेळा जाऊ द्यात, पण जाऊ द्यात त्यांच्यापर्यंत की मला विश्वास आहे तू चांगलं करतोय, मला विश्वास आहे तू हे खूप चांगलं करणार आहे, किंवा मला छान वाटतंय की तुझा अभ्यासामध्ये प्रगती होते. अजून काही बरंच काही असेल, एक जनरलाइज स्टेटमेंट आहे, पण तुम्ही विचार करा की जिथे तुमचं बाळ ऐकत नाही आहे ना तिथे काय करू शकतो. आणि ऑफकोर्स हे जनरलाइज आहे, पण टीनेजर्ससाठी काय करायचं हे मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे. कारण टीनेजर्सचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, ते ऐकणारच नाही आहेत, हे आपण खूप वर्षापासून ऐकत आलेलं आहोत. पण त्यांनाही आपण कसं टॅकल करायचं आहे किंवा त्यांच्याशी कसं कनेक्ट करायचं ते बोलणार आहे. पण एक जनरलाइज सांगेल की जे काही बाळ असेल, भले ते 2 वर्षाचं असू देत, 15 वर्षाचं असू देत, 16 वर्षाचं असू देत, तिथे तुम्ही त्यांना सांगा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. हे तुम्ही करून बघा पालकांनो. फक्त विश्वास हा शब्दातून बोलला जात नाही आहे, तर तो तुमच्या तो व्हायब्रेशन्समधून सुद्धा जातो आहे, त्या बाळापर्यंत, त्या मुलांपर्यंत जातो आहे. आणि ज्या वेळेला त्यांना ती जाणीव होते ना की अरे, माझे आई वडील माझ्यावर एवढा विश्वास ठेवतात, तर मी काही चुकीचं करायला पाहिजे का? तर नाही, हे 100% करणार आहे. सो त्यासाठी तुम्ही वारंवार त्यांना विश्वास निर्माण करून देणं हे गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी तुमचं कनेक्शन असायला हवं. आणि तुमचं कनेक्शन असण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त त्यांच्याबरोबर पॉझिटिव्ह बोलायला हवं. लेट्स से असं होईल पण की तुम्ही पॉझिटिव्ह बोलता बोलता एखादी निगेटिव्ह गोष्ट येईल पण मनामध्ये किंवा बोलली पण जाईल. मग तिथे स्वतःला ब्रेक द्या. किंवा ते बाळ इमिडिएट ऐकत नाही आहे ना तर त्याला डायव्हर्ट करा. किंवा ते वारंवार तुम्ही सांगूनही ऐकत नाही आहे तर तुम्ही तिकडे डायव्हर्ट करताना सांगा, आपण ह्या विषयावर नंतर बोलू. होईल काय माहिती आहे, इथे तुम्ही पण रागावलेले, ते पण रागावलेले किंवा ते पण ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आणि तुमचं फोर्सफुली चालू आहे की ऐकलंच पाहिजे. त्यावेळेला जर त्या गोष्टीला ब्रेक मिळाला ना तर ते त्या मुलाच्या मनातून निघून जाईल किंवा तुमचा राग शांत होईल किंवा जे तुमचे निगेटिव्ह सेंटेन्सेस कुठे जाणार होते ते कुठेतरी स्टॉप होते. आणि यामुळे गरजच पडणार नाही की तुम्ही त्यांना नाही म्हणावं. आणि तिथे जर सांगितलं की विश्वास आहे, आपण याच्यावर नंतर बोलू, तर ते बाळ नक्की तुमच्याशी कनेक्ट होईल आणि ऑफकोर्स ते 100 नाही 1000% तुमचं ऐकायला चालू करेल. मग आजची टीप आहे, बाळ ऐकत नाही आहे तर तुम्हाला वारंवार याची जाणीव करून द्यायची की तुमचा विश्वास त्या बाळावर आहे. हे चालू करा आणि बघा काय मॅजिक होतं आहे. पण हे तुम्हाला 21 डेज मिनिमम करावं लागेल. आणि विसरू नका, तुमच्या पाल्यांना रोज 2 वेळा घट्ट मिठी मारायला आणि सांगायचे, बाळा रे, तुम्हाला खूप आवडतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तुम्हाला जर अजून कुठल्या विषयांवर टिप्स हव्या आहेत माझ्याकडून किंवा तुम्हाला कळत नाही आहे तुमच्या पाल्यांना कसं हँडल करावं, याच्यावर काय उपाय आहेत, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माझा नक्की प्रयत्न असेल त्याच्यावर पुढचा व्हिडिओ येईल. आणि विसरू नका व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला, कमेंट करायला आणि खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्यावर शेअर करायला. थँक्यू सो मच.